तर नमस्कार मंडळी, मी कैलास बेसळ तुमचा पुन्हा एकदा रिवांश बेसळ शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वागत करतो। सकाळचे 6:10 झाले आणि रिवांश गाढ झोपेमध्ये झोपला होता। त्याला हसत रडत कसरी उठवलं कारण आम्हाला निघायचं होतं पुण्याला। सकाळचे 6:45 वाजलेत तरीसुद्धा बघा किती अंधार पडला अजून। घरून निघालो, देवबाप्पांचं दर्शन घेतलं, दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला। रिक्षात बसलो, हायवेला आलो। हायवेवरून आपली होती गाडी लालपरी। आम्ही 15 मिनिटं अगोदरच पोचलेलो, तर म्हणजे टाईमपास थोडा टाईमलॅप्स घ्यावा। आणि सकाळचं वातावरण इकडचं मुंबईचं खूप छान होतं। थंडी पडलेली होती, कारण मुंबईच्या ठिकाणी थंडी पडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं कधी कधी वाटतं। त्याच्यानंतर आली आमची लाल परी। रिवांश बसलाय, रिवांश बघतो इकडे तिकडे काय करू आता। बसची सिटिंग खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे। तितक्यात थोड्या वेळामध्ये झालं आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन। आपण पुण्याला चाललोय आजींना बघायला। रसिकाची आजी आहे, तिला बघायला चाललोय आपण। आणि थोड्या वेळात आपण पोचलो लोणावळा घाटामध्ये। रिवांशची खरी झोप तर लोणावळा घाटामध्येच गेली, कारण त्याला माकडं बघायला मिळाली, त्याच्यामुळे तो अजून खुश झाला थोडा। आणि आपण पोचलो घरी। आई आणि आजी या दोघांनाही भेटलो, ते आम्हाला बघून खूप खुश झाले, आम्हालाही बरं वाटलं जरा। त्यानंतर आपण निघालो परतीच्या मार्गाला। रात्री जाताना आपण ट्रॅव्हल्स बुक केलेली होती ऑलरेडी, झोडिया ही ट्रॅव्हल्स होती। त्याच्यामध्ये त्यांनी 2 पिलो आणि 2 बेडशीट, सगळ्या सुविधा मस्त दिल्या होत्या। रिवांशला खूप मजा आली होती त्याच्यामध्ये। आणि मला असं वाटतं की येताना जेवढी त्यांनी मजा नाही केली तेवढी त्यांनी जाताना केली। तर खूप सारे धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघत असाल तर।